अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद, नवी माहिती आणि पुरावे मांडणार असं ट्विट. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होतोय. एआयबीचा प्राथमिक अहवाल येईल, त्यातून सत्य गोष्टी बाहेर येतील, रोहित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा. मी विरोधात असल्याने एफआयआर घेतला जात नाहीये. सत्तेत असणाऱ्यांनी एफआयआर नोंदवून घेण्यासाठी मदत करावी. रोहित पवारांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन. रोहित पवारांकडून छिछोरेपणा, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न. अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका. तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी? सुनील शेळके यांचा रोहित पवार यांना बोचरा सवाल. अजित पवारांच्या अपघाती निधनाचा अजूनपर्यंत तपास न होणं, ब्लॅक बॉक्स न सापडणं आणि रोहित पवारांची तक्रार न घेणं यातून संशय वाढत चाललाय. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. मंत्री संजय शिरसाट आणि रोहित पवारांमध्ये भेट. व्हीएसआर विमान न वापरण्याचा योग्य निर्णय घेतला. रोहित पवारांकडून शिंदेंच्या शिवसेनेचे आभार. उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार. नाशिककडे जाताना व्हीएसआर कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रवास. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचाही फडणवीसांसोबत प्रवास. अजित पर्व संपणार नाही. रोहित पवार यांचा सुनील तटकरे यांना टोला. महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या घोषणेवेळी तटकरे यांनी केलं होतं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना रोहित पवारांचा इशारा. कोणी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणी ओढतो. महाराष्ट्र सगळं बघतोय, सांभाळून वागा. रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील नेत्यांना इशारा. सुनेत्रा पवार सक्षम महिला, त्या पत्रकार परिषदेला सामोरं जाऊ शकतात. कुणाला वाटत असेल की त्यांना कंट्रोल करता येईल तर ते भ्रमात. या 4 नेत्यांनी सांभाळून राहा, इतकंच सांगायचंय. पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना बोलू न दिल्याच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांचा निशाणा. विलिनीकरणावर सारखं कोण बोलतंय? दादांच्या पक्षातील 4 लोक विषयाला जिवंत ठेवतायत, त्याशिवाय त्यांचं महत्त्व दिसत नाही. रोहित पवारांचा टोला. हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला, पण अंमलबजावणीच्या समितीची बैठक झाली नाही. जुनं दळण दळत बसायची यांची सवय. उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला. मराठी भाषा येत नाही म्हणून थोबाडीत मारण्यापेक्षा त्याला मराठी येण्यासाठी प्रयत्न करा. मंत्री उदय सामंत यांचं नाव न घेता राज ठाकरे यांना टोला. तर परप्रांतीयांना मराठी येण्यासाठी प्रयत्न करणार, सामंतांचं वक्तव्य. विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी. सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, पण अनेक आमदार गैरहजर. आदित्य ठाकरेही विधान भवनातील कार्यक्रमाला गैरहजर. ज्यांनी मराठी भाषा भवनाला स्थगिती दिली त्यांची भाषणं आम्ही का ऐकायची? मराठी भाषा गौरव दिनाला गैरहजर राहिल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण. मराठीचा खरा सन्मान भाजपने केला. उभाटाने फक्त दिखावा केला. मराठीला अभिजात दर्जा मोदींनी दिला. ढोंगीपणा राऊतांनी केला. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकर यांना साद. समाजासाठी एकत्रीकरण करा. दोघे एकत्र आलो तर आमची ताकद आणि आणखी मोठी होणार आहे. आठवलेंना विश्वास. सगळ्या गट तटांना आपण एकत्र आणू, असंही आवाहन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात तातडीची बैठक बोलवू. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू. नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. शिखर बँक घोटाळा प्रकरणात दिवंगत अजित पवार, सुनेत्रा पवार आणि इतरांना क्लीन चिट. 25,000 कोटींच्या कथित बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट विरोधात याचिका विशेष न्यायालयाने फेटाळल्यात. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत येणार. खारगे समितीचा अहवाल, ऍक्शन टेकन रिपोर्टसह अधिवेशनात सादर केला जाईल, सूत्रांची माहिती. जळगावच्या देवगिरी बँकेचे कोट्यवधींचं कर्ज थकवल्याप्रकरणी ठाकरेंच्या सेनेच्या उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ. उन्मेष पाटलांच्या मालमत्ता जप्ती नंतर बँकेची पुन्हा नोटीस. मालमत्तेशी संबंधित कुणीही व्यवहार करू नये, बँकेची नोटीस. भिवंडीत बंडखोरी करणं भाजपच्या नगरसेवकांना भोवण्याची शक्यता. 6 बंडखोर नगरसेवकांना चव्हाणांनी काही भिवंडीत सत्तेवर ते आहेत त्यावरून लगावलाय टोला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंग यांचं निलंबन. मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला हजर राहणार नाही, असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंग यांनी कळवलं होतं. मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहातून फोन लावूनही ते हजर राहिले नाही. तालिका अध्यक्ष दिलीप लांडेंच्या आदेशानंतर कारवाई. सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासक सरपंचांना कुठलाही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. तोतला बोलल्याने सोमय्यांनी मला 10 कोटींची नोटीस पाठवली. किरीट सोमय्यांना मुस्लिम घुसखोर, आतंकी वाटतात. इम्तियाज जलील यांची टीका. तर सोमय्यांनी मशीद अजान यांचाही त्यांना प्रॉब्लेम आहे. जलील आक्रमक.
उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं कौतुक. मिलिंद नार्वेकरांनी अभ्यास करून सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडले. मुद्द्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. शिंदेंची माहिती. मालेगाव महापालिकेतील नमाज पठण प्रकाराची प्रशासनाकडून गंभीर दखल. बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन. विद्युत पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने पालिकेत नमाज पठणाचा प्रकार. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव. हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस. भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांना अलाहाबाद कोर्टाचा मोठा दिलासा. बालशोषण प्रकरणात निर्णय येईपर्यंत अटक नको. तपासात अविमुक्तेश्वरानंद यांनी सहकार्य करावं. कोर्टाचे अविमुक्तेश्वरानंद यांना निर्देश. दरम्यान अविमुक्तेश्वरानंद महाराजांवर बालशोषण प्रकरणात गुन्हा दाखल. बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्कोटिक्सचा अहवाल एसआयटीच्या हाती. नार्कोटिक्स अहवालातून महादेव मुंडेंच्या हत्येचं सत्य बाहेर येण्याची शक्यता. न्यायालयाच्या समोर नार्कोटिक्सचा अहवाल उघडला जाणार. 19-25 वर्षाच्या वयात लग्न झालं पाहिजे, त्यामुळे कौटुंबिक कलहही कमी होतील. सरसंघचालक मोहन भागवत यांचं पंजाबमध्ये वक्तव्य. 3 मुलं असणं सर्वोत्तम, या जुन्या वक्तव्याचाही केला पुनरुच्चार. परभणी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत भाजप काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बाचाबाची. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपच्या जिल्हाध्यक्षाला खासदारांच्या बाजूला बसवल्यानं वाद, तर पोलिसांच्या दडपशाहीवेळी सत्ताधारी भाजपचे कोणीच फिरकले नाही, शेतकऱ्यांचा आरोप. सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. गाळप बंद होऊन 1.5 महिना लोटला तरी ऊस बिल न दिल्याने संताप. साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर निषेध. भंडारा गोंदियातील बाळविक्री प्रकरणी 10 सदस्यीय एसआयटी स्थापन. एसडीपीओ यांच्या नेतृत्वाखाली होणार तपास. हे पथक संपूर्ण रॅकेटची आणि संबंधितांची सखोल चौकशी करणार. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये बालभारती कॉलेजचा गुजराती भाषेतला फलक हटवला. TV9ने दाखवलेली बातमी. गुजरातीमधील बोर्ड काढून टाकण्याचा मनसेने दिलेला इशारा. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर. भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, 1 मुलगा जखमी. कल्याणच्या मुहने गाळेगाव परिसरातील ही दुर्दैवी घटना. अमरावतीत रेल्वे पूल पाडण्याचं काम रखडलं. बांधकाम विभागाच्या परवानगी अभावी पुलाचं काम रखडलं. शहराला जोडणारा महत्त्वाचा पूल 6 महिन्यांपासून बंद. नागपूर 12वी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपी अटकेत, तर फरार आरोपींचा शोध सुरू. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचा पेपर टेक 1 या व्हॉट्सअप ग्रुपवर फुटल्याची माहिती. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर. एसटीकडून विविध योजनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य. सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाचा हा निर्णय. धुळे आगारात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. मीरा भाईंदरमधील प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही. पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरच झोपले. प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष. मीरा भाईंदर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत 5 कोटीहून अधिक मुद्देमाल नागरिकांना परत. घरफोडी, चोरीचे मोबाईल अशा विविध घटनांमधील मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आलाय. डोंबिवलीत पीएनटी कॉलनी भीषण पाणी टंचाई उद्भवलेली आहे. संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर काढला धडक मोर्चा. टँकर नको, हक्काचं पाणी द्या, जोरदार घोषणाबाजी. उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पुणे रेल्वे स्थानकात होळीनिमित्त आणि सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी. रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त विशेष गाड्या सोडल्या जाणार. बायकोच्या व्हॉट्सअप स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या. नालासोपारा पश्चिमेच्या हनुमाननगरमधील घटना. नालासोपारा पोलिसात गुन्हा दाखल. आरोपी मेहंदी हसन शेख याला अटक. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर. भटक्या कुत्र्यानं चावा घेतलेल्या 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हातोडा. मोतीबाग परिसरातील मोडकळीस आलेली पालिका प्रशासनाची इमारत जमीनदोस्त. 20 ते 25 जण झालेल्या इमारती पालिका प्रशासनाकडून पाडण्यात येणार. शासकीय जागा बळकावणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. सीसीआय मार्फत कापूस खरेदीचा अखेरचा दिवस. कापूस विक्री केंद्रावर कापसाच्या वाहनांच्या रांगा. शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक. मजुरांच्या कमतरतेने अनेक शेतकऱ्यांची वेचणी रखडली.